जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण महिला समृद्धी कर्ज योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये महिला समृद्धी कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय आहे, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महिला समृद्धी कर्ज योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य समाज कल्याण विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेअंतर्गत महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. बँक आणि NBFC व्याजदर महिला समृद्धी योजनेअंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95% कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5% कर्ज राज्यवाहिनी एजन्सी SCCA किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सूचित केले गेले आहे की कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग कालावधी 4 महिन्याच्या आत करावा. महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ते बघूया. लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे. बचत कर्ज गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. महिला लाभार्थीचे किमान वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे. लाभार्थी हा BPL श्रेणीतील असावेत. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील 98,000 पर्यंत असावे, तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पर्यंत असावे. कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये. आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघूया. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे, बँकेचं पासबुक लागणार आहे, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा, यामध्ये वीज बिल किंवा रेशन कार्ड चालेल, ओळख पुरावा, मतदान ओळखपत्र, सेल्फ ग्रुप मेंबरशिप ID कार्ड हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. महिला समृद्धी कर्ज योजनेचे स्वरूप काय आहे ते बघूया. व्याजदर हा 4% आहे. परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षापर्यंत असणार आहे. बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा देणार आहे. प्रकल्प मर्यादा ₹5 लाखापर्यंत. बचत गटातील 20 सभासदांना प्रत्येकी 25,000 रुपये. राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95%, राज्य महामंडळाचा सहभाग 5%, लाभार्थीचा सहभाग निरंक. महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते बघूया. लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतात. धन्यवाद.